विधानसभेचा निकाल लागल्यानंतर मात्र मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आंदोलनाचं हत्यार उपसलं आहे। कारण की सरकारचा शपथविधी झाला की लगेचच कार्यकर्त्यांची बैठक घेऊन आमरण उपोषणाची तारीख जाहीर करणार असल्याची घोषणा त्यांनी यावेळी केली आहे। त्यामुळे शपथविधीनंतर काही तासातच नव्या सरकारची डोकेदुखी पुन्हा एकदा वाढणार आहे। कारण की मराठा आरक्षणावरून जरांगे पाटील यांनी भावी सरकारला इशारा देखील दिला आहे। ते म्हणाले की सरकार आता तुमचं आहे, मराठा आरक्षण लवकर द्यायचं, बेईमानी करायची नाही आणि बेईमानी केली तर तुम्हाला खूप भोगावं लागेल। मी आणि आमचा मराठा समाज मैदानात नव्हतो, आम्ही असतो तर तुमच्यात किती दम आहे हे देखील बघितलं असतं। सरकारला जाहीरपणे सांगतो की मराठा समाजाला तातडीने आरक्षण द्या, नाहीतर समाज छाताडावर बसेल। तसेच सामूहिक आमरण उपोषणाला देखील बसणार असल्याचं यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट केलं आहे। तुमचं सरकार स्थापन झाले की लगेच बैठक घेऊन आमरण उपोषणाची तारीख जाहीर करणार असल्याचं मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट केलं आहे।